सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची चौकशी लावल्याचा आरोप खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केल्यानंतर महायुतीचे विधान परिषदेचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी त्यांना खुलं आव्हान दिलं आहे। बँक वाचवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचा दावा करत त्यामुळेच मोहिते पाटील आणि आमदार दिलीप सोपल आपल्या विरोधात काम करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला। तसंच निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अकलूजच्या चौकात जाहीर सभा घेऊन मोहिते पाटलांच्या सर्व आरोपांना सडेतोड उत्तर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। संपूर्ण गट आपल्या पाठीमागे आहे का? कारण पैकीच्या पैकी कोण आज कोणाची भेट होती? सर आज धनंजय डुकुळे होते माझ्याबरोबर, त्यांच्या घरी त्यांनी आमचा आदर सत्कार केला, त्यांनी पाठिंबा दिला आम्हाला। मी मग सांगितलं आमच्या वैरागचे सुद्धा सगळे पवार साहेबांच्या गटाचे सगळेच नगरसेवक मला पाठिंबा देणार आहे। आज सावंत सुद्धा, आज करमाळ्याचे त्यांनी सुद्धा 10 नगरसेवक त्यांनी सुद्धा मला पाठिंबा दिला। सगळेच येणार आहेत बरोबर। आता माझे संबंध तसे चांगल्या पद्धतीने, आता कोणाला खोया ठराविक मंडळीला रुतलं ती मलाच कळलं नाही। वार्षिक किती येतील विरोधातले तुमच्या सोबत? मी आता माझ्या विरोधामध्ये तिथं बार्शी शहरामधले 21 आहेत, त्यापैकी खात्रीपूर्वक सांगतो 11 जण माझ्या बरोबर आता आहेत आणि वैरागचे तर पैकीच्या पैकी 19ला 19 आहेत आणि माझे तर जे आहेत ते 37 आहेत। त्यामुळं झालं मतदान तर माझ्या विरोधामध्ये टोटल एक 11 मतं, 10 मतं विरोधात जातील, याच्यापेक्षा जास्त मतदान विरोधात जात नाही।